जगातील पहिली पसंती होमिओपॅथिक उपचार पद्धतीच्या उद्देशाने रन फॉर होमिओपॅथी 4.0 चे आयोजन सिम्पथीचे प्राध्यापक डॉक्टर संतोष चिंचोळकर यांनी हे आयोजन हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे केले आहे। होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनीमॅन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सिम्पथी इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथिक फार्मसी द्वारा जागतिक होमिओपॅथिक दिवस व डॉक्टर सॅम्युअल हॅनीमॅन यांच्या 270व्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे रन फॉर होमिओपॅथी 4.0 चे महाआयोजन सुद्धा करण्यात येणार आहे व तसेच महाराष्ट्रात अमरावती सिम्पथीचे संचालक प्राध्यापक डॉक्टर संतोष चिंचोळकर यांनी हे आयोजन हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6 वाजता आयोजित केले आहे। यात वेगवेगळ्या गटात अबाव 50, अबाव 18, बिलो 18 धाव स्पर्धा संपन्न होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। या चिकित्सा पद्धतीचा जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनीमॅन यांच्या 270व्या जयंतीनिमित्त सिम्पथी इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथिक फार्मसी, महाराष्ट्र डॉक्टर होमिओ असोसिएशन व अमरावती होमिओपॅथिक फार्मसी असोसिएशन द्वारे दरवर्षीप्रमाणे रन फॉर होमिओपॅथीचं आयोजन अमरावतीमध्ये एसयूकेएम मध्ये करण्यात आलेलं आहे। रन फॉर होमिओपॅथी एक दौड होमिओपॅथीची याचा उद्देश हा की सर्व होमिओपॅथिक बंधू आणि भगिनींनी एका मंचावर यायचं व होमिओपॅथीचा विकास करायचा या दृष्टिकोनातून हा एक रन फॉर होमिओपॅथीचा दौड दरवर्षी सिम्पथी इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथिक फार्मसी द्वारे आयोजित करण्यात येते। हा दौड दिल्लीमध्ये सुद्धा जवाहरलाल नेहरू स्टेडियम इथे सेम पद्धतीने आयोजित करण्यात येते। या दौडमध्ये सकाळी 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6:30 वाजता माननीय जिल्हाधिकारी युथ सोसायटीचे नितीनजी दांडे, डॉक्टर श्री अविनाशजी असणारे रजिस्ट्रार संत गाडगे बाबा, महाराष्ट्र डॉक्टर होमिओ असोसिएशनचे गुणवंत डहाणे, गोविंद कासड, सिम्पथी इन्स्टिट्यूट व महाराष्ट्र होमिओ डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सचिव सर्व तिथे उपस्थित राहतील। जिल्हाधिकारी हिरवी झेंडी दाखवून त्यांना स्टार्ट करतील। याच्यामध्ये 3 गट आहेत, 5 किलोमीटर आणि 2 किलोमीटर। 5 किलोमीटर मध्ये 2 गट, 18 वर्षे खाली, 18 वर्षे वरती। 18 वर्षे खाली जे आहे, 18 वर्षे वरती त्यांचा जो मार्ग आहे तो एचयूपीएम मधून सुरू होईल। मेन गेट पासून एचयूपीएम नंतर पारवानी हॉस्पिटल, मानसवर डायग्नोस्टिक सेंटर सोपटेल, देशमुखचं हॉस्पिटल, नंतर उजवीकडे वळून पन्नालाल बगीचा असं करत प्रभात कॉलनी, त्यानंतर उजवीकडे वळून ते पुन्हा भूतेश्वर चौकातून पायलट प्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे पुन्हा एचयूपीएम ग्राउंडवर येऊन 2 राऊंड कंप्लीट करतील व आपला विजेता घोषित करतील। तसेच 50 वर्षांच्या अबव त्यांना जो मार्ग दिलेला आहे एचयूपीएम ग्राउंड मधून ते पुन्हा येथील एकविरा मंगल कार्यालय, डॉक्टर पाठक मार्ग व पाठक मार्गाकडून ते पुन्हा एचयूपीएम ग्राउंड कडे वळतील व ते 1 राऊंड पायलट मार्गाप्रमाणे ते कंप्लीट करतील व आपली विजेता घोषित करतील। यामध्ये विजेतामध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक देण्यात आलेला आहे। प्रथम क्रमांक घोषित रोख 1000 रुपये स्मृतिचिन्ह व द्वितीय पारितोषिक मध्ये 500 रुपये व द्वितीयचिन्ह स्मृतिचिन्ह अशा पद्धतीने हे आयोजन इथे केलेलं आहे। सोबतच बक्षीस वितरण समारंभ हा 8:30 वाजता माननीय अनिलजी बोंडे यांच्या शुभ हस्ते होणार आहे। यामध्ये एचयूपीएमच्या सचिव माधुरीताई चेंके मॅडम सुद्धा येणार आहे, संजीव तिरतकर। अशा पद्धतीने याचं बक्षीस वितरण समारंभामध्ये एक मोठ्या प्रमाणात ज्या लोकांनी होमिओपॅथीमध्ये अमरावतीमध्ये 25 वर्षापेक्षा जास्त प्रमाणात लोकांना सेवा दिली अशा लोकांचं ते सत्कार होणार आहे। यामध्ये जे सुप्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ अमरावतीमध्ये आहेत त्यांना या गोष्टीचं आम्ही
स्मरण करून देऊ शकतो की त्यांनी आतापर्यंत दिलेल्या होमिओपॅथीच्या सेवेमध्ये त्यांचं निश्चितपणे होमिओपॅथीच्या विकासामध्ये योगदान आहे व त्यामुळे आणि सर्व सिम्पथी इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी फार्मसी व महाराष्ट्र डॉक्टर होमिओ असोसिएशन व अमरावती होमिओपॅथिक असोसिएशन द्वारे आम्ही त्यांना हा सन्मान ऑनर ऑफ द होमिओपॅथ असा आयोजन करण्यात आलेला आहे. यानंतर आमच्या दौडमध्ये बरेचसे लहान प्रतिस्पर्धी सुद्धा उपस्थित राहतील. त्यांना सुद्धा आम्ही या दिवशी प्रोत्साहनपर बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.